ब्रेकनंतर पाहूयात एक महत्वाची बातमी। डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदेंचा जनता दरबार आहे। अनेक नागरिकांनी खासदारांसमोर आपल्या समस्या मांडल्यात। श्रीकांत शिंदेंकडून विविध विकास कामांचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे। सावित्रीबाई फुले नाट्यगृह, सावळाराम महाराज क्रीडा संकुल, डोंबिवली पश्चिम येथील नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाच्या कामाची देखील श्रीकांत शिंदे यांनी पाहणी केली आहे। सावित्रीबाई फुले नाट्यगृहाच्या नूतनीकरण, सावळाराम क्रीडा संकुल येथील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, कॅन्सर आणि मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलच्या कामाचा देखील श्रीकांत शिंदेंकडून आढावा घेण्यात आलेला आहे। आज खासदार आपल्या भेटीला हा कार्यक्रम जो आहे तो डोंबिवली पश्चिमेला आयोजित केला होता। अनेक नागरिक जे आहेत ते समस्या घेऊन त्या ठिकाणी आले। महापौर मॅडम देखील त्या ठिकाणी उपस्थित होते, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। त्यानंतर सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची पाहणी करण्यात आली। त्याचबरोबर आता माझ्या मागे जे सावळाराम महाराज क्रीडा संकुल आहे त्याचं जे रिडेव्हलपमेंटचं काम सुरू आहे, स्विमिंग पूलचं काम मोठ्या गतीने या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर डोंबिवली पश्चिमेमध्ये नानासाहेब धर्माधिकारी सभागृहाचं काम त्याची पाहणी केली। त्याचबरोबर सुतिकागृहाच्या ठिकाणी जे कॅन्सर आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे त्याची लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।